पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय, जर मी पोलीस झालो तर पुढे ट्रेनिंग कशी असते, ट्रेनिंग मध्ये पगार किती असतो, ट्रेनिंग मध्ये सुट्टी भेटते का, ट्रेनिंग मध्ये किती खर्च लागतो, ट्रेनिंग मध्ये काय काय शिकवलं जातं, ह्या सर्व गोष्टीवरती आपण आज बोलणार आहेत. मित्रांनो, इथं कोणीच बोललेलं नाहीये, पण हा आपला महत्वाचा विषय आहे. खरंच ट्रेनिंग मध्ये काय असतं, खूप सारे सांगतात ट्रेनिंग असं असतं, ट्रेनिंग तसं असतंय, पण ट्रेनिंग मध्ये प्रॉपर कुठल्या गोष्टी असतात हेच आपण आज बोलणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला तर वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैपळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, आपण भरती झालो, भरती झाल्यानंतर आपल्याला ज्या पण तुम्ही जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यात तुम्हाला सिलेक्ट झाल्यानंतरून तुम्हाला नियुक्तीसाठी बोलवतात. नियुक्ती आदेश भेटतो, त्या जिल्ह्याच्या मुख्यालयात आपल्याला ठेवतात, अकाउंट वगैरे खोलून घेतात. अकाउंट वगैरे खोलून घेतल्यानंतरून सर्व जिल्ह्यांचे जेव्हा एकत्रित बेरीज करतात आणि कुठलं ट्रेनिंग सेंटर खाली आहे त्यानुसार मुलांना तिथे पाठवतात. असं नाही की म्हणजे एकाच जिल्ह्याचे मुलं एका ट्रेनिंग मध्ये असतात. महाराष्ट्रात जेवढ्या जिल्ह्याला भरती आहे त्या जिल्ह्यातील सर्व मुलं एकत्र येऊन सगळ्यांचं सोबत ट्रेनिंग होतं. नाहीतर मग मुंबईचं वेगळं किंवा अकोल्याचं वेगळं असं नसते. ठीक आहे, मागच्या भरतीत झालं होतं, मुंबईवाल्यांचं लेट झाल्यामुळे तेच मुलं राहिले होते, त्यामुळे त्यांची ट्रेनिंग सोबत झाली, ती अपवाद आहे. बट सगळ्या जिल्ह्यातले मुलं तिथे एकत्र असतात ट्रेनिंग मध्ये. त्यानंतरून महत्वाचं मित्रांनो, आपल्या ट्रेनिंग सेंटरला पाठवतात. ट्रेनिंग सेंटरला गेल्यानंतर आपला शेड्यूल ठरलेला असतो. इनडोअर असतं, आउटडोअर असतं, म्हणजेच बाह्य वर्ग आणि आंतरवर्ग. बाह्य वर्गात काय असतं, आपल्याला जे फिजिकल इव्हेंट असतात, ज्या फिजिकल ऍक्टिव्हिटी असतात, मग त्याच्यात पीटी असते, त्यानंतर ड्रिल असते, आपण जी परेड वगैरे करतो ते सर्व तिथं शिकवलं जातं. आणि इनडोअर मध्ये आपल्याला 9 विषय असतात. म्हणजे अभ्यास पण करावा लागतो का, तर करावा लागतो मित्रांनो. तिथं आपण जर लक्ष दिलं, थोडं केलं तर होऊन जातं. तिथं आपल्याला कायद्याचं पण नॉलेज भेटतं, त्यानंतर तपास कसा करायचा, पंचनामे कसे करायचे, ह्या गोष्टीचं पण आपल्याला तिथं नॉलेज दिलं जातं. त्यानंतरून महत्वाचं मित्रांनो, आपला आवडतीचा विषय म्हणजे सुट्ट्या भेटतात का, तर मित्रांनो सुट्ट्या पण भेटतात. तिथं मध्यांतर असतं, मग दिवाळी जर जवळ असेल तर दिवाळीच्या पिरियड मध्ये भेटतात, किंवा आपलं 6 महिने ट्रेनिंग पूर्ण झालं त्यानंतर आपल्याला 7-8 दिवस सुट्ट्या देतात. हे त्यांच्यावरती डिपेंड करतं. जर त्यांना लवकर संपायचं असेल तर कधी भेटत पण नाही. आणि मेन महत्वाचं म्हणजे, जर तुम्ही फॉर्म वगैरे भरलेले असतील, जर तुमचे कुठले पेपर असतील तर तुम्ही तिथून तुम्हाला पेपरसाठी जाऊ शकता. पेपरसाठी आपल्याला सोडलं जातं, ते तिथल्या प्राचार्यावरती डिपेंड करतं. बट आमच्या वेळेस आम्हाला सोडायचे, त्यामुळं ते एक गोष्ट महत्वाची आहे. जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता पेपरसाठी. आणि महत्वाचा आणि आपला एकदम जवळकीचा विषय ते म्हणजे पेमेंट. आपलं पेमेंट बऱ्यापैकी बनतं. त्यामुळं मित्रांनो, जर तुम्ही तयारी करताय आता तर चांगली तयारी करा, कारण की पुढचा आपला जो काळ असेल भरती झाल्यानंतरचा 100% आनंदमय असेल. आणि ट्रेनिंग मध्ये खूप मजा येते. इनडोअर आउटडोअरचे नंतर एक्झाम असतात, ते एक्झाम मध्ये पण पास व्हावं लागतं. ठीक आहे, तिथं होतात पास, कोणी नापास होत नाही. इथं भरती देऊन आलेला पोरगा प्रत्येक जण पास होतो. ठीक आहे, एखादा दुसरा अपवाद असतो, बट म्हणजे 99% लोक आपले पास होतात. त्यामुळे तिथलं काही काळजी करायची गरज नाही. आणि बाकी ट्रेनिंग मध्ये आपण पास झाल्यानंतर परत आपल्याला पासिंग आउट परेड असते, तो तर एकदम आनंदाचा दिवस असतो आपल्यासाठी. कारण की आपण जे 9 महिने ट्रेनिंग घेतलेलं असतंय, जे कष्ट घेतलेलं असतंय, त्याचा शेवटला आपल्याला ते एकदम आनंदात बदलणार ते असतंय. आपले घरचे आलेले असतात, आपण एकदम सजलेला असतो आणि एकदम बेस्ट वाटतं. आणि प्रत्येक मुलाला असते ते, नाही का, शेवटला ते सेल्यूट करून, आता ट्रेंड चालू आहे, घरचे येतात त्यांच्या टोक्यात टोप घालायचा आणि ते सेल्यूट करायचा, तो पण क्षण तोच असतो मित्रांनो. खूप बेस्ट आहे. फक्त आता तयारी आपल्याला बेस्ट करायची आहे आणि पोलीस व्हायचंय आणि लवकर ट्रेनिंगला जायचंय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.